Hi everyone, welcome back to our YouTube channel Guru Classes. Friends, new day, new video lecture. Today we are going to learn new topic that is called interchange of exclamatory to assertive. Friends, previous video lecture मध्ये आपण assertive to exclamatory हा टॉपिक शिकलो आहोत. जर तुम्ही तो टॉपिक मिस केला असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक्स दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही क्लिक करा आणि तो जो व्हिडिओ लेक्चरचा भाग आहे तो अभ्यासा. विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लेमेटरी असर्टिव्ह याला आपण मराठीमध्ये उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करणे असे म्हणतो. आणि हा जो व्हिडिओ लेक्चरचा भाग आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे, कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला ही जी सर्व उदाहरणे आहेत ते येतात. त्यानंतर आपण शालेय परीक्षा ज्या देता त्या परीक्षेमध्ये सुद्धा एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह असेल किंवा असर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरी असेल, हे जे टॉपिक आहेत इंग्लिश ग्रामर मधले ते येतात. त्यामुळं खूप महत्त्वाचा हा टॉपिक नक्की मिस करू नका आणि आजचं जे व्हिडिओ लेक्चर आहे ते शेवटपर्यंत अभ्यासा. परंतु त्यापूर्वी जर आपण या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर मी सर्वांना विनंती करतो की गुरुवरे क्लास हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि इंग्लिश ग्रामर किंवा इतर इंग्लिशचे जे टॉपिक आहेत ते अभ्यासायला मदत मिळेल. तर आजचा जो व्हिडिओ लेक्चरचा भाग आहे तो कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि स्पर्धा परीक्षा कोणकोणत्या असतात हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट स्टार्ट टुडेज व्हिडिओ लेक्चर. आजच्या या व्हिडिओ लेक्चरचा भाग आपण जो शिकणार आहोत तो आहे इंटरचेंज ऑफ एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह. तर विद्यार्थी मित्रांनो, इंटरचेंज ऑफ एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी लक्षात आला असेल की उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य कसं करायचं हेच आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकणार आहोत. जर तुम्हाला हा इंग्लिश ग्रामरचा टॉपिक चांगल्या प्रकारे यावं असं वाटत असेल तर हे जे व्हिडिओ लेक्चर आहे ते शेवटपर्यंत अभ्यासावं लागेल आणि मग मात्र तुम्हाला पूर्णतः या इंग्लिश ग्रामरचा टॉपिकचं पूर्णतः नॉलेज मिळेल आणि कसल्याही प्रकारचं उदाहरण असेल तरी ते सोडवता येईल, ही मी खात्री देतो. तर शेवटपर्यंत व्हिडिओ लेक्चर नक्की पाहायचं आहे विदाउट एनी स्किप. तर विद्यार्थी मित्रांनो, इंटरचेंज ऑफ एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्हचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल. आता या ठिकाणी अगोदर आपण नियम जे आहेत ते पाहूयात आणि व्हाट आणि हाऊची रचना जी आहे त्याच्यानंतर स्ट्रक्चर दिल्यानंतर एक्झाम्पल्स कसे करायचे हे तुम्ही शिकणार आहात. खूप सोपं आहे, अजिबात घाबरायची आवश्यकता नाही आहे, कारण तुम्ही गुरुवरे क्लास या यूट्यूब चॅनलवरती आहात आणि तुम्हाला मी खात्री देतो की एक टॉपिक चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून सांगण्याची जी जबाबदारी आहे ती माझी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरचे जरी टॉपिक तुम्ही मिस केले असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक्स दिलेले आहेत वेगवेगळ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तर त्यावर तुम्ही क्लिक करून तो भाग अभ्यासू शकता. हे फ्री आहे, हे खास तुमच्यासाठीच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता रूल्स पाहूयात. जो पहिला नियम आहे तो काय आहे हे सर्वांनी लक्षात घ्यायचंय. पहा, एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह म्हणजेच उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य करणे, आणि हा जो टॉपिक आहे तो आता आपण शिकत आहोत. पहिला जो नियम आहे तो आहे उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करताना विद्यार्थ्यांना उद्गारार्थी वाक्य जर समजत नसेल तर सांगतो या ठिकाणी मी की उद्गारार्थी जे वाक्य आहे त्याच्या शेवटी एक्सक्लेमेशन मार्क आलेलं असतं, हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. तर जो पहिला नियम आहे तो आपण पाहत आहोत. वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद घ्यावी.
तर नियम हा खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळं सर्वांनी काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे. उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करताना वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे, हा जो पहिला नियम आहे तो सर्वांनी लक्षात घ्या. तर विद्यार्थ्यांना वाक्यातील कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद हे तर सर्वांना येत असेल, त्यामुळे घाबरायची अजिबात आवश्यकता नाही. जो पहिला नियम आहे तो आपल्याला हीच माहिती देतो की विधानार्थी वाक्य ज्यावेळी आपण करतो त्यावेळी वाक्यामध्ये जो कर्ता आहे तो सुरुवातीला घ्यायचा आणि त्यानंतर जे हेल्पिंग वर्ब आलेला आहे फ्रेंड्स ते या ठिकाणी घ्यावं लागेल. हीच माहिती आपल्याला पहिल्या नियमातून कळते. जो दुसरा नियम आहे तो आपण आता पाहणार आहोत. त्यापुढे ए किंवा एन हे आर्टिकल्स आहेत. यापैकी योग्य ते एक घ्यायचे. स्वर आला असेल तर एन आणि नसेल आला तर अ हे उपपद घ्यायचे. पैकी योग्य ते घेऊन नियम काळजीपूर्वक वाचा. व्हेरी, सो, एक्स्ट्रीमली, क्विकली, एक्सेट्रा पैकी हे काय आहेत? क्रियाविशेषण. जर ह्यापैकी कोणतंही एक क्रियाविशेषण आलं असेल किंवा या व्यतिरिक्त कोणतंही क्रियाविशेषण आलं असेल तर ते क्रियाविशेषण या ठिकाणी काढून टाकायचं आहे. हाच आपला पुढचा नियम आहे. तर सॉरी, काढून न टाकता या ठिकाणी घ्यायचा आहे, हा आपला नियम आहे. या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं की यापैकी जे शब्द आहेत ते काढून टाकायचे होते, परंतु एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह करताना मात्र यापैकी योग्य ते एक क्रियाविशेषण घ्यायचं आहे आणि हाच आपला हा नियम आहे, तो लक्षात ठेवा. ए किंवा एन पैकी योग्य ते घेऊन व्हेरी, सो, एक्स्ट्रीमली, क्विकली, एक्सेट्रा पैकी योग्य तो एक किंवा योग्य ते एक क्रियाविशेषण घ्यावी. ॲडवर्ब म्हणतो त्याला आपण, क्रियाविशेषण घ्यावी. नियम तुमच्या लक्षात आला असेल. कोणतंही एक क्रियाविशेषण घ्यायला विसरायचं नाहीये. आणि त्यापुढचा जो नियम आहे तो यातच ऍड करतोय मी. व, फाट किंवा हाऊ हे शब्द काढून टाकावेत. तर तुम्हाला लक्षात आला असेल, या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्हॉट किंवा हाऊ हे शब्द योग्य ते विधानार्थी वाक्य करताना उद्गारार्थी वाक्य करताना घेत होतो. इथं मात्र वेगळं आहे. इथं काय वेगळा आहे प्रकार? व्हॉट किंवा हाऊ हे शब्द काढून टाकायचे आहेत. म्हणजे यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह हा असर्टिव्ह टू एक्सक्लेमेटरीच्या अगदी ऑपोजिट प्रकार आहे. तर विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचे आहे. तर आता आपण पुढच्या नियमाकडे जाणार आहोत. जो पुढचा नियम आहे तो आपल्याला काय माहिती देतो पाहूयात. क्रियाविशेषण घेतल्यानंतर त्यापुढे इलेक्ट्रिसिटी गेलेली आहे, त्यामुळे थोडासा अंधार झालेला आहे. आय होप यू विल अंडरस्टँड दिस. क्रियाविशेषण घेतल्यानंतर काय करायचंय? त्यापुढे विशेषण आणि बघा, क्रियाविशेषण घेतल्यानंतर त्यापुढे विशेषण आणि नाम जे आलेले आहे ते घ्यावे. तर हा नियम तुमच्या लक्षात आला असेल. योग्य ते क्रियाविशेषण घ्यायचंय व व्हॉट किंवा हाऊ हे शब्द काढून टाकायचे. आणि हा जो नियम आहे तो आहे त्यानंतर क्रियाविशेषण घ्यायचंय, त्यापुढे
विशेषण आणि नाम जे आलेले आहे ते घ्यायचे. म्हणजे प्रकार कसा आहे हा बघा. उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य करताना वाक्यात सुरुवातीला कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. सब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब. तुमच्या स्ट्रक्चर सुद्धा लक्षात येत असेल. त्यापुढे ए किंवा एन पैकी योग्य ते एक आर्टिकल त्या ठिकाणी घ्यायचंय आणि ॲडवर्ब घ्यायचंय. ॲडवर्ब मीन्स क्रियाविशेषण. क्रियाविशेषण घेतल्यानंतर काय करायचंय, त्या ठिकाणी व्हॉट आणि हाऊ हे जे शब्द आलेले आहेत वरच्या वाक्यामध्ये, वरच्या म्हणजे उद्गारार्थी वाक्यामध्ये, ती काढून टाकायचे आहेत. आणि क्रियाविशेषणानंतर ॲडजेक्टिव्ह घ्यायचंय आणि जे नाऊन आलेलं आहे ते जसं तसे या ठिकाणी घ्यायचं आहे. आय होप तुमच्या चांगल्या प्रकारचा नियम हा लक्षात आला असेल. शेवटचा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो, तो काय आहे पाहूयात. जर उद्गारार्थी वाक्यात कर्ता किंवा सहाय्यकारी क्रियापद, कर्ता किंवा हेल्पिंग वर्ब ज्याला आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो, कर्ता किंवा सहाय्यकारी क्रियापद आलं नसेल तर काय करायचं पाहूयात. आलेले नसेल तर वाक्याच्या अर्थावरून काय करावं लागेल, कर्ता व सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. कर्ता व सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. हा नियम तुमच्या लक्षात आला असेल. जर उद्गारार्थी वाक्यात कर्ता किंवा सहाय्यकारी क्रियापद आलेले नसेल तर वाक्याच्या अर्थावरून कर्ता व सहाय्यकारी क्रियापद घ्यावे, हा नियम आहे. हा नियम तुमच्या लक्षात आला नसेल तर वाक्यावरून तो तुमच्या अवश्य लक्षात येईल. पुन्हा एकदा नियम कायम लक्षात राहतील अशा प्रकारे मी तुम्हाला सांगणार आहे आणि यावर आधारित स्ट्रक्चर आपल्याला तयार करायचं, जे तुम्हाला आता समजलं असेल. पहिला जो नियम आहे तो आहे उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करताना वाक्याच्या सुरुवातीला कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. त्यानंतर ए किंवा एन पैकी योग्य तो एक आर्टिकल घ्यायचा आहे आणि जे ॲडवर्ब आहे ती योग्य ॲडवर्ब त्या ठिकाणी ॲड करायचे. म्हणजेच योग्य ते क्रियाविशेषण घ्यायचे. व्हॉट आणि हाऊ हे जे वरच्या वाक्यामध्ये म्हणजे जे प्रश्न तुमचा असतो त्यामध्ये जे आलेले आहेत, मग ते व्हॉटचं उदाहरण असेल किंवा हाऊचं, ते शब्द जे आहेत ते काढून टाकायचे. मग क्रियाविशेषण घेतल्यानंतर काय करायचे, त्यापुढं ॲडजेक्टिव्ह घ्यायचे आणि जे नाऊन आलेलं आहे ते घ्यायचे. जर उद्गारार्थी वाक्यात कर्ता किंवा सहाय्यकारी क्रियापद आलंच नसेल तर काय करायचंय, त्या वाक्याच्या अर्थावरून तुम्हाला कर्ता व सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. हे सर्वांनी लक्षात घ्या. आता याच नियमावर आधारित तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचं लक्षात राहील अशा प्रकारचं स्ट्रक्चर मी विद्यार्थी मित्रांनो देणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत हे लेक्चर अभ्यासायचं आहे. सो फ्रेंड्स, लेट्स सी स्ट्रक्चर फर्स्ट. तर या ठिकाणी आपण स्ट्रक्चर जे पाहत आहोत, सुरुवातीला आपण व्हॉट या रचनेचे स्ट्रक्चर पाहूयात, त्यानंतर हाऊ या रचनेचे स्ट्रक्चर पाहूयात. सर्वांनी लक्षात घ्या, व्हॉट या रचनेचे जे स्ट्रक्चर आहे ते आता आपण पाहत आहोत. तर या ठिकाणी सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायला लागेल तुम्हाला, त्यानंतर हेल्पिंग वर्ब जे मगाशी तुम्ही नियमामध्ये पाहिलं. सुरुवातीला कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. हेल्पिंग वर्ब, व्ही मीन्स वर्ब. त्यानंतर आपल्याला ॲडवर्ब घ्यायचं सांगितलं होतं, मग साहजिकच आहे ॲडवर्ब घ्यावं लागेल. परंतु त्यापूर्वी आपण अ किंवा एन हे घ्यायचं आहे आणि हेच आपला स्ट्रक्चरचा पुढचा भाग आहे. ए किंवा एन, त्यानंतर येईल ॲडवर्ब. विद्यार्थी मित्रांनो, ॲडवर्ब घेतल्यानंतर जो मग नियमामध्ये आपण पाहिला भाग तो आहे ॲडजेक्टिव्ह. तर ॲडजेक्टिव्ह घ्यावं लागेल आता आपल्याला स्ट्रक्चरमध्ये ADJ आणि त्यानंतर नाऊन घ्यायचं विसरायचं नाही. तर हे आहे स्ट्रक्चर जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. व्हॉटच्या रचनेचं स्ट्रक्चर. कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, अ किंवा एन, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह आणि नाऊन. थोडंसं मोठा असेल
परंतु ज्यावेळी तुमच्या वाक्यसमोर असतं त्यावेळी मात्र तुम्हाला कळतं की क्रियाविशेषण घ्यायचे आता, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह घ्यायचे, त्यानंतर नाम घ्यायचे. तर सराव केला आता खूप सोपं या ठिकाणी आहे. तर काळजीपूर्वक बघा, त्या ठिकाणी लक्षात राहिलं नसेल ते पुन्हा पुन्हा बघा, या ठिकाणी तुम्हाला लक्षात राहील हे खात्री देतो. त्यानंतर आपल्याला हाऊ या रचनेचं स्ट्रक्चर पाहायचं आहे. तर याचं स्ट्रक्चर पाहूयात आपण. इथंही कर्त्यानेच सुरुवात होणार आहे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब याही ठिकाणी घ्यावा लागेल आपल्याला. त्यानंतर इथं थोडासा बदल आहे, ते म्हणजे ए आणि एन घ्यायचं नाही आहे, हे सर्वांनी कायम लक्षात ठेवा. ॲडवर्ब घ्यायचं आहे. ॲडवर्ब घेतल्यानंतर काय करायचं आहे, ॲडजेक्टिव्ह घ्यायला लागेल या ठिकाणी. ॲडजेक्टिव्ह घेतल्यानंतर कम्प्लिमेंट घ्यायचं आहे. कम्प्लिमेंट आला असेल तर घ्यावं लागतं, हे लक्षात राहू द्या. कम्प्लिमेंटला आपण पूरक भाग म्हणतो. जर आलं नसेल तर आपल्याला घ्यायची आवश्यकता नाही आहे, हेही सर्वांनी लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पूरक भाग घेतल्यानंतर आपला जो भाग आहे हाऊच्या रचनेचा तो पूर्ण होईल. ब्रॅकेट क्लोज. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, कम्प्लिमेंट अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे हाऊच्या रचनेचं. आपण एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह हा भाग शिकत आहोत, ही गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची. तर या ठिकाणी सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, एन, ॲडवर्ब, ॲडजेक्टिव्ह, नाउन हे वाक्य रचनेचं स्ट्रक्चर आहे. ज्यावेळी आपण एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह करतो, ज्यावेळी आपण हाऊची रचना असते त्यावेळी कर्ता, सहाय्यकारी क्रियापद, क्रियाविशेषण, विशेषण आणि पूरक भाग आला असेल तर तो घ्यायचा आहे, नसेल तर घ्यायची आवश्यकता नाही. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायची आहे. तर आता आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत, जे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहणार आहेत. सो लेट्स सी फर्स्ट एक्झाम्पल. पहिले जे उदाहरण आहे ते आहे व्हॉट अ फनी मॅन ही वॉज. आता या ठिकाणी आपण या अगोदरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये हे आपलं उत्तर असायचं, आता मात्र तो आपला प्रश्न आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला काय करायचं आहे. आता आपल्याला एक्सक्लेमेटरी जे उदाहरण आहे, जे सेंटेन्स आहे वाक्य, त्या वाक्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात करायचे. तर विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना जो एक्सक्लेमेशन मार्क असतो तो तर निघून जाणार आहे, हे सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याला नियमामध्ये आपण पाहिलं की वाट आणि हाऊ जे शब्द आलेले आहेत तेही काढून टाकायचे आहेत. त्यामुळं आता विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचे स्ट्रक्चर. तर कर्ता या वाक्यातला तुम्हाला कळला पाहिजे. कर्ता कोणता आहे, ही, तो सुरुवातीला घ्यावा लागेल. त्यानंतर हेल्पिंग वर्ब या वाक्यातलं वाज आहे ते घ्यायचे. त्यानंतर अ किंवा ॲन, अगोदर आपण अ घेऊयात, बघूयात नंतर स्वर येतोय का नाही ते. ही वाज अ. त्यानंतर ॲडवर्ब घ्यायचे. आता ॲडवर्ब वरच्या वाक्यामध्ये आहे का नाही, तर आपल्याला ते आपल्या चॉईसनुसार घ्यायचे. व्हेरी असेल, सो असेल, एक्स्ट्रीमली असेल. ही वाज व्हेरी हे ॲडवर्ब मी घेतलेलं आहे. आता पुढं म्हटलेलं आहे की ॲडजेक्टिव्ह घ्या. तुम्ही सूत्राकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्यानंतर वाक्याकडे बघा. अगोदर सब्जेक्ट घेतला, त्यानंतर हेल्पिंग वर्ब घेतलं, त्यानंतर अ किंवा एन पैकी एक शब्द घेतला, ॲडवर्ब व्हेरी घेतलेला आहे. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह घ्यायचं आहे. तर ॲडजेक्टिव्ह या वाक्यातलं कोणतं आहे, फनी, तर ते या ठिकाणी आपण घेतलं. त्यानंतर नाऊन कोणतं आहे कळलं पाहिजे विद्यार्थ्यांना. नाऊन हे मॅन आहे, म्हणजेच वाक्य आपलं असर्टिव्ह सेंटेन्सचं काय होईल, ही वॉज अ व्हेरी फनी मॅन. आहे की नाही, खूप सोपं. तुम्हाला हे अशा प्रकारचे वाक्य करता येणार आहेत. आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं जे आहेत ते या ठिकाणी पाहूयात. कायमस्वरूपी तुमच्या हा भाग लक्षात राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, अजूनही काही शंका असतील तर त्या दूर होणार आहेत. आपण त्यामुळे पुढं विविध उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत. पुढचं उदाहरण पाहूयात. पुढचं उदाहरण आहे व्हॉट ॲन इंटरेस्टिंग मॅच इट इज, एक्सक्लेमेशन मार्क. तर आता विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की आपल्याला वाटची रचना आहे, वाट काढून टाकायचं आहे. वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे तो पाहायचा आहे. कर्ता आहे इट, तो सुरुवातीला घ्यावा लागेल. त्यानंतर हेल्पिंग वर्ब आहे इज, ते घ्यावं लागेल.
त्यानंतर सूत्राप्रमाणे अ किंवा ॲन घ्यायचं आहे. वरती ॲन आहे म्हणून खाली ॲन त्या ठिकाणी आपण घेत आहोत. बघूया. ॲडजेक्टिव्ह या वाक्यातलं इंटरेस्टिंग आहे, परंतु त्यापूर्वी आपल्याला ॲडवर्ब घ्यायचं आहे आधी, ते विसरायचं नाही. इट इज ॲन, पुढं आपल्याला ॲडवर्ब घ्यावं लागेल, तर ते ॲडवर्ब व्हेरी सो असेल. बरोबर. जर व्हेरी असेल तर ॲन आर्टिकल लागणार आहे का? नाही. त्यामुळे इथं ॲन राहणार नाही. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग मॅच नाऊन आहे आणि शेवटी फुल स्टॉप. इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. तुम्हाला तुमच्या स्ट्रक्चरनुसार, नियमानुसार वाक्य या ठिकाणी दिसत असेल. सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब, ए आर्टिकल, ॲडवर्ब व्हेरी, ॲडजेक्टिव्ह इंटरेस्टिंग आणि नाऊन मॅच, शेवटी फुल स्टॉप. हे आहे उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य. आपण पुढची जी रचना आहे हाऊची, त्याचं एक उदाहरण घेऊयात. पुढचं उदाहरण आहे हाऊ लकी ही इज एक्सक्लेमेशन मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे उदाहरण आहे ते आहे हाऊच्या रचनेचं. आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल? नियमाप्रमाणे, सूत्राप्रमाणे करायचे. सुरुवातीला सब्जेक्ट या वाक्यातला ही आहे तो घ्यावा लागेल. पहा, या ठिकाणी ही घेतलं. त्यानंतर हेल्पिंग वर्ब इज आहे ते घ्यावं लागेल, ही इज. आता या वाक्यामध्ये मात्र अ आणि ॲन घ्यायचं आहे का? नाही. मग ते आपल्याला घ्यायचं नाही. तर ॲडवर्ब मात्र या ठिकाणी घ्यायचं आहे आणि ॲडवर्ब आपण आपल्या चॉईसनुसार घ्यायचं आहे. तर प्रत्येक वेळी हीच सो व्हेरीज घ्यावा असं आहे का? नाही. या ठिकाणी मी त्यामुळे सो घेतलं आहे. ही सो असं हे उदाहरण आहे. एक्सक्यूज मी फ्रेंड्स, लाईट इज ऑन. ही सो. आता या ठिकाणी सो हे ॲडजेक्टिव्ह आपण घेतलेलं आहे, सॉरी ॲडवर्ब घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला ॲडजेक्टिव्ह घ्यायचं आहे. लकी हे या वाक्यातलं ॲडजेक्टिव्ह आहे. ही सो लकी. त्यानंतर काय करायचं आहे? फुल स्टॉप द्यायचं आहे. झालं तुमचं एक्सक्लेमेटरी टू असर्टिव्ह. आहे की नाही? खूप सोपं, तुमच्याही लक्षात आलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारची उदाहरणं आता आपण पाहणार आहोत, जेही तुम्हाला सोडवता येतील. आणि तुम्ही मी एक्झाम्पल दिल्यानंतर सोडवण्याचा प्रयत्न करा. मी तुमच्या पाठीमागं सोडवतोय असं गृहीत धरा. लक्षात तुमच्या आले की नाही हे मला कमेंटमध्ये, कमेंट बॉक्स तुम्हाला माहीत असेल त्याच्यामध्ये कमेंट करू शकता. पुढचं उदाहरण पाहूयात. उदाहरण आहे हाऊ हॉट इट इज एक्सक्लेमेशन मार्क. आता या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला करता घ्यायचा आहे इट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब घ्यायचं आहे, त्यानंतर अ या ठिकाणी घ्यायचं नाही आहे, लक्षात घ्या. ॲडवर्ब घ्यायचं आहे, इट इज सो, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह हॉट, कॉम्प्लिमेंट आलेलं नाही म्हणून फुल स्टॉप या ठिकाणी द्यायचं आहे. इट इज सो हॉट. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कॉम्प्लिमेंट आल्यानंतर कशा प्रकारे वाक्य करायचं हे पाहणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट्स सी नेक्स्ट एक्झाम्पल. Next example is how cold it is in the winter season. Exclamation mark. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळलं पाहिजे हाऊची रचना आहे, तर या ठिकाणी काय करायचे. तर हे जे सूत्र आहे ते तुम्हाला कायम लक्षात राहील अशा प्रकारचं वाचावं लागेल. तर सुरुवातीला या ठिकाणी करता घ्यायचा आहे. या वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंट पण आलेलं आहे. तर जसं मगाशी मी म्हटलं, कॉम्प्लिमेंटचं वाक्य पाहूयात. हे आहे पूरक भागाचं वाक्य. तर या ठिकाणी कॉम्प्लिमेंट आलेलं आहे. आता आपल्याला वाक्य सूत्राप्रमाणे करायचं आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. इट सुरुवातीला घेतलं, हेल्पिंग वर्ब घेतलेलं आहे इट इज, त्यानंतर ॲडवर्ब घ्यायचं आहे आपल्याला. वरच्या वाक्यामध्ये ॲडवर्ब नाही आहे, तर इट इज सो ॲडवर्ब घेतला आपण, इट इज सो. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह आहे कोल्ड, विशेषण वगैरे ओळखता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. इट इज सो कोल्ड. आता ॲडजेक्टिव्ह घेतल्यानंतर कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे. इट इज सो कोल्ड इन द विंटर सीझन, हा आहे कॉम्प्लिमेंट. इन द विंटर सीझन. आहे की नाही? खूप सोपं, तुमच्याही लक्षात आलं असेल. तर एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो, घाबरायची अजिबात आवश्यकता नाही. तुम्हालाही चांगल्या प्रकारे लक्षात आलं असेल. हाऊ लवली द चाइल्ड इज एक्सक्लेमेशन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क आपण का देतो? कारण ते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे आणि याचंच आपल्या रूपांतर असर्टिव्ह सेंटेन्समध्ये करायचं आहे. तर या वाक्यातला जो कर्ता आहे
तो आहे चाइल्ड, करता ओळखता आला पाहिजे. त्यानंतर हेल्पिंग वर्ब चाइल्ड इज. व्हेरी ॲडवर्ब घ्यायचं आहे. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह आहे लवली, चाइल्ड इज व्हेरी लवली. या वाक्यामध्ये कम्प्लिमेंट न आल्यामुळे फुल स्टॉप देऊन वाक्य आपलं पूर्ण झालेलं असेल, हे लक्षात घ्या. पुढचं उदाहरण पाहूयात. पुढचं उदाहरण आहे व्हॉट अ फनी मॅन ही वॉज. एक्सक्लेमेशन मार्क. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट अ फनी मॅन ही वॉज असं हे उदाहरण आहे. याच्यामध्ये आपल्याला व्हॉट काढून टाकायचं आहे, हे सर्वांनी लक्षात घ्या. सुरुवातीला करता घ्यायचा आहे, ही हा करता आहे, हीने आपल्याला वाक्याची सुरुवात करायची. हेल्पिंग वर्ब वॉज आलेले ते या ठिकाणी घ्यावं लागेल, ही वॉज. त्यानंतर आलेला आहे आणि सूत्राप्रमाणे आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे, ही वॉज. त्यानंतर ॲडवर्ब आपल्याला घ्यायचं आहे व्हेरी. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲडवर्ब तुम्हाला माहीत असतील. आपल्याला या ठिकाणी चॉईसनुसार आपल्याला ॲडवर्ब घ्यावं लागेल. ही वॉज व्हेरी. ॲडवर्ब घेतल्यानंतर ॲडजेक्टिव्ह कोणता आहे? फनी. त्यानंतर सूत्राकडे पहा, काय लिहायचं आहे? नाऊन. तर नाऊन कोणतं आहे या वाक्यातलं? मॅन. ही वॉज अ व्हेरी फनी मॅन. हे आहे आपलं उदाहरण. फुल स्टॉप शेवटी द्यायचं आहे. अजून एक उदाहरण पाहूयात. याच्यामध्ये पुढचं जे उदाहरण आहे ते आहे व्हॉट अ क्रेझी बॉय ही इज. एक्सक्लेमेशन मार्क. तर हे उदाहरण अगदी याच पद्धतीचं आहे ज्या अगोदर आपण पाहिलं. व्हॉटची रचना आहे, व्हॉट निघून जाईल. पुन्हा एकदा लक्ष द्या, सब्जेक्ट ही आहे तो घ्या, हेल्पिंग वर्ब घ्या, घ्या, व्हेरी घ्या, ॲडवर्ब आहे ते सूत्राप्रमाणे. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह घ्या, ही इज अ व्हेरी. लक्षात घ्या, इथं इज आला असेल तर इजच घ्यायचं आहे. इथं वाज आलं होतं म्हणून या ठिकाणी आपण वाज हेल्पिंग वर्ब घेतलं होतं. ही इज अ व्हेरी क्रेझी ॲडजेक्टिव्ह आहे. त्यानंतर नाऊन घ्यायचं आहे बॉय आणि शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे कारण कम्प्लिमेंट आलेला नाही आहे. ही इज अ व्हेरी क्रेझी बॉय. तर विद्यार्थी मित्रांनो, शेवटचं उदाहरण असेल हाऊच्या रचनेचं. त्यानंतर आपला जो आजचा व्हिडिओ लेक्चरचा भाग आहे तो एंड होईल. शेवटी मी तुम्हाला काही नोटीस देणार आहे, ती नक्की लक्षात ठेवा. आता या ठिकाणी पुढचं जे उदाहरण आहे शेवटचं, हाऊ ब्रेव असं उदाहरण आहे. तुम्हाला जे मगाशी मी सांगितलं होतं ना, शेवटी जो नियम दिलेला होता, जर वाक्यात कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद आलं नसेल तर काय करायचं. तर मी प्रॉमिस केलं होतं तुम्हाला, या ठिकाणी मी तशा प्रकारचं उदाहरण दिलेलं आहे. तर लक्षात तुमच्या येण्यासाठी हे उदाहरण या ठिकाणी खास करून घेतलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे, कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद जर नसेल म्हणजे सब्जेक्ट अँड हेल्पिंग वर्ब जर नसेल तर काय करायचं. तर वाक्याचा जो नियम आहे किंवा जे सूत्र आहे त्या पद्धतीने वाक्य करायचे. हाऊची रचना आहे, हाऊ निघून जाईल. सब्जेक्ट या ठिकाणी नाही आहे, सब्जेक्ट आपल्याला चॉईसनुसार घ्यावं लागेल, हे सर्वांनी लक्षात घ्या. तर ही किंवा शी करता तुम्ही घेऊ शकता. मी या ठिकाणी शी घेतोय. शी हा काय आहे? करता आहे. त्यानंतर आपण हेल्पिंग वर्ब घेऊ शकतो, वाज घेऊयात, शी वाज. त्यानंतर ॲडवर्ब आपल्याला घ्यायचं आहे आपल्या चॉईसनुसार. एक्स्ट्रीमली हे आहे ॲडवर्ब. शी वॉज एक्स्ट्रीमली, सॉरी स्पेलिंग मिस्टेक, शी वॉज एक्स्ट्रीमली. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह घ्यायचं आहे ब्रेव आणि फुल स्टॉप. ऐकणे खूप सोपं. हे वाक्य पर्टिक्युलरली लक्षात घ्या. इथं तुम्ही शी वॉज किंवा ही इज किंवा शी इज अशा प्रकारे करता आणि हेल्पिंग वर्ब जे आहे ते घेऊ शकता. जो आपला शेवटचा नियम आहे तो तुमच्या आता लक्षात आला असेल. पुन्हा एकदा तो नियम पहा आणि त्यानंतर हे उदाहरण पहा. याच्यामध्ये कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद आलं नाही आणि तो आपला जो नियम आहे तो हीच माहिती देतो की जर उद्गारात वाक्यात कर्ता आणि सहाय्यकारी क्रियापद आलं नसेल तर वाक्याच्या अर्थावरून त्या ठिकाणी काय करायचे? कर्ता व सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे. हाच आपला शेवटचा नियम होता. त्यावर आधारित हे शेवटचं उदाहरण तुमच्या लक्षात आलं असेल, जे असं होतं हाऊ ब्रेव. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आणि कर्ता आहे का? नाही. तर ते उदाहरण आपण केलेलं आहे, शी वॉज एक्स्ट्रीमली ब्रेव. या ठिकाणी सूत्राप्रमाणे सब्जेक्ट आपण चॉईसनुसार घेतलेला आहे, जो वाक्याच्या अर्थावरून घ्यायचा असतो. हेल्पिंग वर्बचं हे अगदी तसंच वॉज घेतलं. ॲडवर्ब वाक्यामध्ये घ्यावं लागतं, ते घेतलेलं आहे. ॲडजेक्टिव्ह घेतलेलं आहे. वाक्यामध्ये पूरक भाग आलेला नाही त्यामुळे आपण तो अवॉइड केलेला आहे, टाळलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढं सोपं आहे.
exclamatory to assertive sentence. I hope you will understand this topic really well. Please comment me in the comment box if you have any concern. Friends, we will meet in the next video lecture. But before that, I request you, if you still not subscribe our YouTube channel, please subscribe and press the bell icon button so you can get latest updated videos. Friends, keep watching. Thank you.